इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे. पाटील हे बोलणं शोभतं का? पाटलांच्या विधानावरून नवा वाद. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. त्यांनी इचलकरंजीचा उल्लेख थेट पाकव्याप्त काश्मीर असा केलाय. सांगलीच्या वाळवा इथं क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा जयंती समारंभ होता. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं आता वाद तर निर्माण झालाच, मात्र विरोधकांनी यापूर्वीच्या त्यांच्या नेत्याचा दाखला देत जोरदार निशाणा साधलाय. इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे. कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला. रावसाहेब दानवे पण सिल्लोडला पाकिस्तान म्हटले. इतके दिवस पाकिस्तान चालत होता का? पाकिस्तानमध्ये तुम्हीच फिरत होते. मग कंगना राणावत काय म्हटली होती जरा मुंबईला? तिथं तुमची खासदार झाली. आता मुंबईमध्ये आल्यावर मला पाक व्यक्त काश्मीरमध्ये आल्यासारखं, पाकिस्तानात आल्यासारखं वाटत. ही तुमची खासदार आहे. मुंबई विषय असं तुम्ही बोलणार, इचलकरंजी विषय तुम्ही बोलणार, सिल्लोड विषय तुम्ही बोलणार. असं तर मला असं वाटतं ग्रह खातं तुमच्या हातात आहे ना, करा ना कारवाई. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले. भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं देशातलं मँचेस्टर म्हणून लौकिक असणाऱ्या इचलकरंजीची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानं इथल्या स्थानिकांकडूनही संताप व्यक्त होतोय. आणि अशा परिस्थितीत इचलकरंजी ही जर तुला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तुला जोड्यानं हाणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आज इचलकरंजी समोर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करायची भूमिका घेऊन दंगली कशा पेटवल्या जातील ही भूमिका सातत्यानं अनेक लोकांच्याकडनं, जातीवादी पक्षांच्या लोकांच्याकडनं चाललेली आहे आणि हीच भूमिका हर्षवर्धन पाटलांनी घेतलेली आहे. आणि या ठिकाणची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत असताना खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांची बुद्धी त्यावेळेला 5 मिनिटं काही बुद्धिभ्रम झालता का? आपण इचलकरंजी जनतेची माफी मागितली पाहिजे. संपूर्ण काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं वक्तव्य देशाचे गृहमंत्री संसदेत करतात. राज्याचे गृहमंत्री भाजपचे आहेत. त्यात राज्यातीलच एका महत्वाच्या शहराला पाकव्याप्त काश्मीरची उपमा भाजपचेच नेते देतात. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. भाजपत आल्यानं शांत झोप लागते म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना हे बोलणं शोभतं का, असा सवाल उपस्थित होतो. यापुढे बोलताना पाटील भान ठेवतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.